खालची ना खालची रान चालू ना त्याच्या आत पूर्ण टँक कोणता बघितला आपण? हा टँक हा एकच टँक. अच्छा अच्छा. आणि हे सगळं पाणी आहे का? हे झाड हे झाड आहेत सर. हे म्हणलो ना हे द्वारकादास श्यामकुंभारपासून येणारा जो नाला आहे आपण याच्यामध्ये असे 3 नाले आहेत सर. हे 3 नाले आपण याला पूर्ण याला जोडलेले आहेत आणि याला पूर्ण पिचिंग येणार. तर फिल्टर पण होईल सर? नाही सर फिल्टरची गरज नाही सर. नॅचरलीच आपण त्याला हे करणार आहे. फिल्टर जाऊ शकतो आणि याला आपण इथे फाउंटन देणार म्हणजे इरिगेशन कंटिन्यू चालू राहणार. अच्छा म्हणजे चालू. ह्या इकडे बाजूला 4,500 ते 5,000 गाड्यांकडे डायरेक्ट कोण आहे आज आणि हा जो VIP डायरेक्ट ब्लॉक आहे सर समोरचा त्या ठिकाणी पूर्ण आपण लँडस्केपिंग आणि लॉन वगैरे आपण ते जास्त लावा आपण ते सगळं बंद करून झालं. कुठं आहे प्रतिबिंब आपल्याला पाण्यापर्यंत पाटील साहेब एक मिनिट. माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचा आवाज कोणाचा? ओके सर. मागचा आला ना? हो नाही मागचं इथून नाही येणार. महाराज की हिंदुर्ग सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणजे आवडतं शहर आहे पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी माझ्यासोबत एकीकडे म्हणजे असं म्हणता येईल बाबा की मुख्यमंत्र्यांचं प्रेम कमी झालंय म्हणून? नाही त्यांचं काही त्यांचं दुर्लक्ष नाही कारण ते 3-4 महिन्याचेच मुख्यमंत्री आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री आमचे उद्धवसाहेबच होते त्यामुळे तो प्रश्नच येत नाही काही. तुम्हाला सांगतो की अप्रतिम असं या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक कामाला थोडा उशीर लागतच असतो आणि ते ज्यावेळेस होईल ना तुम्ही ज्यावेळेस उद्घाटनाच्या वेळेस पाहाल ना तर त्यावेळेस अप्रतिम असं दिसेल तुम्हाला. अप्रतिम दिसेल. इतकी कल्पना त्या ठिकाणी स्वतः उद्धवसाहेबांनी स्वतः याच्यामध्ये खूप वेळेस अभ्यास केला. मुंबईत मिटिंगला घेतल्या आम्ही स्वतः बरेच मिटिंगला होतो तर त्यामुळे या गार्डनला खूप महत्त्व आहे. आम्ही MGMचं सहकार्य या ठिकाणी आहे आम्हाला. शिवसेना शिंदे गट सातत्यानं सांगतो की आम्ही खरी शिवसेना आम्ही बाळासाहेबांचे विचार पूर्ण येतात पण या ठिकाणी बाळासाहेबांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता या ठिकाणी हे काम रखडलंय तर या ठिकाणी काम रखडलं नाहीये. हळूहळू काम चालू आहे आणि त्याला हे सरकार सुद्धा जिम्मेदार आहे. ते म्हणतात ना आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत ते त्यांच्या त्या कारणामुळेच त्या ठिकाणी हळूहळू चाललं. पण तरी वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी येतोय. विरोधी पक्ष नेता येतात कधी आमचे सुभाष देसाई साहेब कोणी आलं की येतात आणि माननीय उद्धवजी सुद्धा इथे 1-2 वेळा येऊन गेले. त्यांच्या सूचना काही आहे. आता पुतळ्याचं त्या ठिकाणी मॉडेल फायनल करायचं ते 6 महिन्यात होणार आहे. ते झालं की मला असं वाटतं की माननीय उद्धवजी सुद्धा 7 तारखेला इथं येऊ शकतात. ते आले तर ही तारीख नक्की होणार. मुंबईची तारीख जी आहे स्मारकाची ती 23 जानेवारी हे नक्की झालेली आहे 2025. तर कदाचित त्याच्या मागे 2-4 दिवस मागे पुढे ही सुद्धा तारीख त्याच वेळेस फायनल होईल असं आम्हाला वाटतं. मी स्वतः माननीय उद्धवसाहेबांशी जाऊन भेटणार आहे आणि त्यांना हे सगळं सांगणार आहे आजचा रिपोर्ट आणि मग त्याप्रमाणे आम्ही एकदा तारीख नक्की केली ना की मग सगळे काम फटाफट होतं. मात्र 2-2.5 वर्षापासून शिंदेचं सरकार आहे
त्यांनी ह्याच्याकडे नाही दुर्लक्ष केलं त्यांनी, दुर्लक्ष केलं. आणि ते त्यांना काय वाटतं की ते स्वतः, आणि ते म्हणतात नाही आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे. ओरिजिनल शिवसेना ते नाही आहे. ओरिजिनल शिवसेना ही माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतर माननीय उद्धवजी नेतृत्व करतात आणि त्यामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी संभाजीनगरला पहिल्या दिवशीपासून इथं आहोत. पहिल्या दिवशीपासून स्थापनेपासून इथं आहोत. इतके वर्ष झाले, जवळपास 39 वर्ष झाले. त्यामुळे ही आमची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे. त्यांची शिवसेना काही ओरिजिनल नाही, परंतु या ठिकाणी माननीय उद्धवसाहेब स्वतः पाहतील आणि संपूर्ण फायनल करतील. आणि बहुतेक 23 जानेवारीच्या आसपास 2-4 दिवस मागे पुढे ह्या वास्तूचा त्या ठिकाणी शुभारंभ होईल. हे दुसरी फळी तयार व्हायला लागली ना, हेच पुढे काम येणार तुमच्या आता. खरंच चांगलं. ते आता ते म्हातारे झाले.